ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आदरणीय सुमित मोरे सर आपल्यासोबत आहेत. त्यांची ओळख करून देण्याच्या आधी मी आठवड्याभरामध्ये आपला जो काही कार्यक्रम चाललेला आहे याच्यामध्ये आपण पुढच्या 4 महिन्यामध्ये GS 1 2 3 4 याच्याबद्दल चर्चा करतोय. त्याची डेली प्लॅनची आपण चर्चा करतोय. ही चर्चा करत असताना मी जे काही डेली प्लॅन तुम्हाला देतोय आणि डेली प्रश्न सोडवण्याची जी प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेतोय त्याच्यामध्ये आपण अशी स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे की अ, असे मुद्दे जे आपण याच्या आधी राज्यसेवा पूर्वसाठी कधी वाचलेले नाही आहेत, तर त्या मुद्द्यांनी आपण स्टार्ट करणार आहोत. तर त्यांना आपण IRने स्टार्ट केली. पुढच्या वीकमध्ये आपण सोसायटीवर चर्चा करणार आहे आणि तसे आपण रचून ठेवलेले आहेत. आणि शेवटी शेवटी 4 महिने जेव्हा संपायला येतील तेव्हा तेव्हा असे मुद्दे आपण घेणार आहे जे आपण कधीतरी वाचलेले आहेत, जे आपल्याला सोपे वाटतात. आता असे मुद्दे आपण घेतोय जे आपण कधीही वाचलेले नाही आहेत. त्यातला आपण हा आठवडा पूर्ण IRला डेडिकेट केला होता. त्याच्याबद्दल अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्नांची उत्तरं पण आपल्याला सबमिट केली होती. या प्रश्नांच्या उत्तरांचं ॲनालिसिस या निमित्ताने आज आपण या व्हिडिओमध्ये आज आपण चर्चा करतोय. आदरणीय सुमित मोरे सर, सर आता सध्या SPM IS अकॅडमी गुवाहाटीला आहे आणि ईशान्यपूर्व सर्व राज्यांमध्ये त्याचा चांगला प्रसार आहे. तिथे गेली 12 वर्ष सर मार्गदर्शन करत आहेत आणि तिथले ते UPSC सेगमेंटचे हेड पण आहेत. सरांनी शुभ्रारंजन IS, अन अकॅडमी, टेक्स्टबुक किंवा गरवारे कॉलेज अशा वेगवेगळ्या ठिकाणी खूप उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. सर आपल्यासोबत ऑनलाईन कनेक्टेड आहेत. आत्ता आपण जे वीकली प्लॅन देतोय त्याचंही वारंवार सर मार्गदर्शन करत आहेत आणि त्याच्या संदर्भात लवकरच त्यांचे काही कोर्सेस पण लॉन्च होणार आहेत. तर मी जास्त वेळ न घेता आदरणीय मोरे सरांना विनंती करतो की या आठवड्याभरात आपल्याकडे जी काही विद्यार्थ्यांचे आन्सर शीट्स आलेले आहेत त्यातले निवडक आन्सर शीट्स घेऊन तुम्ही त्याच्यावर थोडं मार्गदर्शन करावं, जेणेकरून विद्यार्थ्यांना कळेल की नेमकं काय आपली चूक होते किंवा काय लिहायला पाहिजे किंवा आयडियल क्वेश्चन पेपर काय होता किंवा काय असू शकत होता. तर सर प्लीज. येस सर. सर, सगळ्यात पहिले तर धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. आणि ही माझ्यासाठी खरंच खूप एक पर्सनली माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, यासाठी की मी सरांचा स्टुडंट पण होतो आणि माझ्या प्रिपरेशनची सुरुवात मी सरांच्या पुस्तकांपासूनच केली होती. तर सर, तुमचा खूप एक मोठा रोल राहिलेला आहे. तर माझ्यासाठी ही खरंच एक खूप ओव्हरवेल्मिंग फिलिंग आहे की तुमच्यासोबत मी डायस शेअर करतोय. सो सर, थँक्यू. आणि सर, जे मी पेपरचं अनालिसिस केलं, मी एकदा स्क्रीनवर सर ते सर्व पेपर आणतो. तर सर, पहिला पेपर मी सुरू करतो. सर, आय होप स्क्रीन विजिबल आहे आता, जे मी ओपन केलंय. हो सर, दिसतंय, क्लिअर आहे. तर सर, आपल्या थोडं थोडं पहिल्या झूम करता आलं तर हां हां. हो सर, आपले पहिले विद्यार्थी मित्र त्यांनी जो प्रश्न पाठवला होता की भारत आणि त्यांच्या शेजारी देशांसोबतचे संबंध हे सामायिक इतिहास, सामायिक गरजा आणि सततची आव्हाने यांचे एक जटिल मिश्रण आहे. भारताच्या नेबरहुड फर्स्ट धोरणाच्या संदर्भात या विधानाचे विश्लेषण करा. तर जे काही प्रश्नांची उत्तर मला आवडली त्यापैकी हा एक हे उत्तर मला अतिशय आवडलेलं आहे. आता याच्यामध्ये जे त्यांनी इंट्रोडक्शन केलेलं आहे, सगळ्यात पहिलं तर एक थोडंसं हँडरायटिंगवर काम केलं पाहिजे, हे माझं एक बेसिक रेकमेंडेशन आहे. दुसरं सर, आपण विषयाला धरून जर बोलायला सुरुवात केली तर अँसर रायटिंगचा एक बेसिक जो मी प्रत्येक क्लासमध्ये मुलांना नेहमी सांगतो की अँसर रायटिंग एक आर्ट आहे, ती एक कला आहे. आणि ते समजण्यासाठी सगळ्यात पहिला एक उत्तम स्ट्रॅटेजी अशी असते की ज्यावेळेस आपण प्रश्न वाचतो तर त्या प्रश्नामधले जे काही की वर्ड्स आहेत, महत्वाचे शब्द आहेत, तर त्याला तुम्ही पेपरवर तेव्हाच्या तेव्हा तुम्ही हायलाईट करा, जेणेकरून तुमचा फोकस त्याच्यावर नेहमी राहतो आणि ते कीवर्ड जे आहेत ते तुम्ही अँसर लिहित असताना नेहमी बघत राहा. मी एक एक्झाम्पल नेहमी देतो की ज्यावेळेस आपण कार ड्राईव्ह करतो किंवा बाईक आपण राईड करतो त्यावेळेस आपण साईड मिररमध्ये नेहमी बघत असतो आणि अकॉर्डिंगली आपला पाथ आपण डिसाईड करतो. तर त्याच पद्धतीने जे तुम्ही कीवर्ड्स इथे हायलाईट करणार, जसं की सामायिक इतिहास, सामायिक गरजा आणि सततची आव्हाने यांचं जटिल मिश्रण, तर हे 4 अतिशय कीवर्ड्स याच्यामध्ये आहे आणि फोकस एरिया जो असला पाहिजे तो नेबरहुड फर्स्ट याच्यावर असला पाहिजे. तर जेणेकरून काय होईल की इंट्रोडक्शन पासून ते उत्तर लिहित असताना आपण त्या फोकस पासून दूर नाही जात आणि जो आपल्याला जस्टिफाय करायचा आहे, सामायिक इतिहास काय होता, सामायिक गरजा काय होते, सततची आव्हानं नेमकी काय येत आहेत आणि नेबरहुड फर्स्ट पॉलिसीचा ऑब्जेक्टिव्ह काय,
तर त्या अनुषंगाने आपण नेहमी उत्तर हे लिहित राहतो. आता याच्यामध्ये त्यांनी सुरुवात अतिशय योग्य पद्धतीने केलेली आहे. पण मला एक ऍडिशन इथे असं सांगावं वाटेल की नेबरहुड फर्स्टचं थोडंसं एक बॅकग्राऊंड तुम्ही इथे सांगायला हवं होतं, की जेणेकरून थोडंसं उत्तरामध्ये अजून वजन वाढलं असतं. इथे आपण मेन्शन करू शकतो की पी व्ही नरसिंहराव यांच्या टेन्युअरमध्ये आलेली लुकिस्ट पॉलिसी. तर लुकिस्ट पॉलिसीचा जर इथे रेफरन्स दिला आणि ती लुकिस्ट पॉलिसी नंतर ऍक्टिस्ट पॉलिसी आणि ऍक्टिस्ट पॉलिसीच्या अंतर्गतच नेबरहुड फर्स्ट पॉलिसी, तर हे एक क्रोनॉलॉजी जी आहे, तर ती क्रोनॉलॉजी इथे थोडीशी जास्त योग्य वाटते. आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण आता, जर मी एक्झामिनर असतो, तर माझं हे एक्सपेक्टेशन असेल की इथे लुकिस्ट पॉलिसी बद्दल एक रेफरन्स येणं महत्वाचं आहे, असं असं मला वाटतं सर. आता सामायिक इतिहास याच्याबद्दल तुम्ही भारत, नेपाळ, श्रीलंका, भूतान, बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार या देशांबद्दल तर तुम्ही मेन्शन केलेलं आहे. दॅट्स फाईन, दॅट इज टोटली फाईन. पण एक मी असं बघितलं सर की याच्यामध्ये भूतान हा थोडासा जो ऍस्पेक्ट आहे त्यांनी त्याला तेवढा हायलाइट केलेला नाही. भूतान हा आपल्यासाठी जिओ स्ट्रॅटेजिकली अतिशय इम्पॉर्टंट देश मानला गेलेला आहे. तर नेपाळबद्दल तुम्ही इथे फक्त धर्म आणि सांस्कृतिक नातं एवढंच मेन्शन नाही करू शकत. इथे इंडिया नेपाळ रिलेशन ज्यावेळेस आपण चर्चा करतो, तर त्यावेळेस काही कीवर्ड्स खूप महत्वाचे आहेत, काही कॉन्सेप्ट खूप खूप महत्वाचे आहेत. जसं की भारताने डिसाईड केलं होतं की इथे सामायिक इतिहास, सामायिक संस्कृती, त्यासोबतच सामायिक सुरक्षा हा सुद्धा एक महत्वाचा ऍस्पेक्ट जवाहरलाल नेहरू यांनी डिसाईड केला होता, की एक कलेक्टिव्ह सिक्युरिटी हा एक कॉन्सेप्ट किंवा हा एक शब्द त्यांनी भारत आणि नेपाळ यांच्या संदर्भात वापरला होता. तर ती कलेक्टिव्ह सिक्युरिटी म्हणजे सामायिक सुरक्षा दोन्ही देशांअंतर्गत. तर हा इथे एक मुद्दा मेन्शन केला गेला पाहिजे, कारण तो सुद्धा एक इतिहासाचाच भाग आहे. आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नॅशनल सिक्युरिटी किंवा एक कलेक्टिव्ह सिक्युरिटी या ऍस्पेक्टने हे अतिशय महत्वाचं इथे ठरत असतं. त्यानंतर सामायिक गरजांमध्ये आपण जर इथे बघितलं तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा नेपाळमध्ये, भूतानमध्ये भारताचे विविध प्रकल्प चालू आहेत. आणि ते प्रकल्प दोन्ही देशांमधले म्हणजे भारत, नेपाळ, भारत, भूतान यांच्यातले संबंध अजून ते दृढ पण करतात. पण त्या प्रकल्पांमुळे ज्यावेळेस भारताकडून थोडंसं डिले होतं, तर त्याच्यामुळे दोन्ही देशांमधले संबंधांमध्ये थोडंसं काही ना काही प्रॉब्लेम्स किंवा नेपाळ किंवा भूतानकडून थोडेसे नाराजी नाट्य पण बऱ्याच वेळा सुरू होतं. तर हे रेफरन्सेस इथे दिले गेले पाहिजे की हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट की आपले नेपाळमध्ये चालू आहेत. भूतानच्या बाबतीत अतिशय एक पॉइंट जो महत्वाचा होता, किंवा भूतान, नेपाळ, बांगलादेश यांच्या दृष्टिकोनातून जो मोटर व्हेकल अग्रीमेंट, तो अतिशय महत्वाचा मुद्दा इथे याच्यामध्ये असला पाहिजे. कारण सर एक्झामिनर हेच बघेल की तुम्ही जो स्टॅटिक पार्ट लिहिता, तर त्याच्यामध्ये कॉन्टेम्पररी कुठले इश्यूज तुम्ही मेन्शन करू शकत आहात का? तर मोटर व्हेकल अग्रीमेंट, बीबीआय नेटवर्क, हे दोन अतिशय महत्वाचे शब्द हे इथे या उत्तरामध्ये असलेच पाहिजे. म्हणजे आपण जर आतापर्यंतच्या डिस्कशन मध्ये बघितलं, तर लोकिस्ट पॉलिसी, नेबरहुड फर्स्ट पॉलिसी, बीबीआय नेटवर्क, त्यानंतर मोटर व्हेकल अग्रीमेंट, हे चार शब्द किंवा यांचा रेफरन्सेस आतापर्यंत उत्तरांमध्ये असणं थोडं महत्वाचं होतं. श्रीलंका आणि मालदीवच्या बाबतीत आपण अतिशय योग्य पद्धतीने इथे मुद्दा उपस्थित केलेला आहे. दॅट्स टोटली फाईन. आणि त्या दृष्टिकोनातून आपण कुठले कुठले इनिशिएटिव्ह घेतले, की जसं व्हॅक्सिन मैत्रीबद्दल तुम्ही इथे मेन्शन केलं, दॅट्स टोटली फाईन. पण यासोबतच तुम्ही हंबनटोटा पोर्ट बद्दल जर तुम्ही इथे मेन्शन केलं, तर तुम्ही कोलंबो पोर्ट जो इंडियाला भेटू शकत होता, तर त्याचं सुद्धा एक रेफरन्स इथे दिलं जाणं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट की मालदीवला आर्थिक संकट ज्यावेळेस झालं, त्यावेळेस ऑपरेशन नीर हा जो एक शब्द आहे, तर तो इथे मेन्शन होणं अतिशय महत्वाचं होतं, की ज्यावेळेस वॉटर सलायनेशन प्लांट जे फेल झाले होते, फक्त एकच प्लांट मालदीवमध्ये शिल्लक होता, त्यावेळेस ऑपरेशन नीरच्या अंतर्गत भारताने ड्रिंकिंग वॉटर हे मालदीवला पोहोचवलं होतं. तर त्याचा एक रेफरन्स आपण देऊ शकतो. मालदीवमध्ये ज्यावेळेस मिलिटरी कूप झालं होतं, तर त्यांचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते शरणासाठी किंवा मदतीसाठी भारतामध्ये आले होते. तर तो सुद्धा एक रेफरन्स इथे देऊन आपण काही महत्वाचे पॉइंट्स इथे मेन्शन करू शकतो. आता सततची आव्हानांमध्ये चीनचा वाढता प्रभाव, राजकीय अस्थिरता, सीमावाद, या सगळ्या गोष्टी आपण इथे मेन्शन केलेल्या आहेत. पण जर एक आपण बघितलं प्रश्नाकडे, जर आपण पुन्हा आलो की भारत आणि त्यांच्या शेजारी देशांसोबतचे संबंध, तर एक
डायनॅमिक पर्स्पेक्टिव्हने जर आपण बघितलं, तर याच्यामध्ये पाकिस्तान याला स्पष्टपणे थोडंसं मेन्शन करणं आवश्यक होतं. नो डाऊट पाकिस्तान सोबतचे आपले संबंध हे मैत्रीपूर्ण नाहीयेत. पण तरी पाकिस्तान आपला एक शेजारी देश आहे. आणि शेजारी देशांसोबतच्या संबंधांबद्दल जर बघितलं, तर इथे संबंध चांगले किंवा वाईट हे दोन्ही असू शकतात. तर पाकिस्तान सोबत आपली जी बायलॅटरल टाईज आहेत किंवा जी डिप्लोमॅसी आहे, तर त्या अनुषंगाने जर आपण बघितलं, नेबरहूड फर्स्ट किंवा ॲक्ट ईस्ट पॉलिसी ज्यावेळेस आली, तर त्या दरम्यान मेक इन इंडियामध्ये पाकिस्तानला इन्क्लूड करण्याचा विचार चालू होता. काही अनुषंगाने पाकिस्तानला किंवा पाकिस्तानसोबतचे जे आपले आर्थिक संबंध आहेत, तर ते सुधारण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही पावलं उचलली गेली होती. पण नंतर कारण बघितलं की 2016 पर्यंत 17 पर्यंत एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होत होता. विशेष करून भारताकडून जास्त होत होता. तर पाकिस्तानबद्दल पण थोडासा एक रेफरन्स असायला हवं, कारण याच्यामध्ये सुरक्षेचा पण प्रश्न आलेला आहे. आव्हानांचा पण प्रश्न आलेला आहे. तर तो एक पॉइंट मला असं वाटतं, की याच्यामध्ये थोडासा एक स्पेसिफिकली मेन्शन होणं महत्वाचं होतं. बाकी राजकीय अस्थिरतेमध्येच फक्त तुम्ही पाकिस्तानचा इथे उल्लेख केलेला आहे, दॅट इज ॲब्सोल्युटली फाईन. सुरक्षा आणि सीमावाद याच्यामध्ये तुम्ही मेन्शन केलेलं आहे, दॅट इज फाईन. नेबरहूड फर्स्ट मध्ये तुम्ही इकडे मेन्शन केलं, की परराष्ट्र धोरणात शेजारी देशांना सर्वाधिक प्राधान्य देण्यासाठी नेबरहूड हे धोरण स्वीकारले आहे. ओके, उत्तम, व्यवस्थित. पण याला जस्टिफाय करण्यासाठी आपण कुठली कुठली पावलं अजून उचलली किंवा नेबरहूड फर्स्ट पॉलिसी हे कशासाठी कॉम्प्लिमेंटरी असू शकतं, तर याच्यामध्ये आपण मेन्शन केलं पाहिजे की सागरमाला प्रोजेक्ट हा एक अतिशय महत्वाचा पॉइंट इथे तुम्ही मेन्शन केला पाहिजे. त्यानंतर नेबरहूड फर्स्ट पॉलिसी महत्वाची काय, तर चायनाची स्ट्रिंग ऑफ पल्स पॉलिसी ही आपल्यासाठी एक मोठं आव्हान घेऊन आलेली आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्लस चायनाची स्ट्रिंग ऑफ पल्स पॉलिसी, BRI इनिशिएटिव्ह हे शब्द इथे असणं महत्वाचं आहे. कारण चायनाच्या BRI इनिशिएटिव्हमध्ये आणि स्ट्रिंग ऑफ पल्स पॉलिसीमध्ये चायनाने प्रामुख्याने आपले जे शेजारी देश आहेत, तर त्यांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याला काउंटर म्हणून सुद्धा आपली नेबरहूड फर्स्ट पॉलिसी ही खूप महत्वाची आहे. तर हे काही रेफरन्सेस इथे जाणं महत्वाचं आहे. आता ह्या नेबरहूड फर्स्ट पॉलिसीला अगेन जस्टिफाय करण्यासाठी एक जनरलाइज पर्स्पेक्टिव्हने तुम्ही इथे मेन्शन केलेलं आहे. पण BBI नेटवर्कला थोडंसं एक्सपांड करा. मोटर व्हेकल अग्रीमेंट बद्दल तुम्ही इथे मेन्शन करा. ॲज अ पार्ट ऑफ दॅट, की इथे जर आपण बघितलं तर गुवाहाटी टू थायलंड म्हणजे नेबरहूड फर्स्ट म्हणजे एक्सटेंडेड नेबरहूड याचा सुद्धा एक रेफरन्स इथे दिला गेला पाहिजे. बाकी तुम्ही कन्क्लुजन अतिशय ह्या उत्तराचं मला योग्य वाटलेलं आहे. अतिशय योग्य पद्धतीने केलेलं आहे. सो फार जे काही आहे, तर मला तरी हे अतिशय उत्तम वाटलं, हे जे उत्तर होतं. आणि प्लस हे जे काही थोडेफार ॲडिशन मी तुम्हाला सांगितले आहे, तर ते इथे ॲड केले जाऊ शकतात, असं मला वाटतं. सर, तुमचं याच्याबद्दल काही ओपिनियन किंवा तुम्हाला जर कुठलं ॲडिशन वाटू शकतं, तर आपण ते पण डिस्कस करूया. हां सर, ते पुन्हा शेअर करता येईल का? हां, शुअर. हां, त्यांनी इंट्रोडक्शन पण छान दिलेलं. फक्त नेबरहूड फर्स्ट पॉलिसीच्या बाबतीमध्ये आपण आपल्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलं होतं, किंवा ते मी जे व्हिजन आयच्या नोट्स शेअर केल्या होत्या त्याच्यामध्ये नेमकं नेबरहूड फर्स्ट पॉलिसी काय हे इंट्रोडक्शनमध्ये आलं पाहिजे. हे तर सरांनी तुम्हाला सांगितलंच. मी आणि त्याच्यात काय काय इन्क्लूड केलं पाहिजे होतं ते पण सांगितलं. मी पॉझिटिव्ह पॉईंट्स एका वाक्यात सांगतो फक्त. जे विचारलं गेलेलं आहे ते दिलेलं आहे बरोबर. म्हणजे जर प्रश्नामध्ये विचारलेलं आहे सामायिक इतिहास, किंवा सर प्रश्न दाखवता काय वरचा? शुअर. जर प्रश्नात विचारलेलं आहे की सामायिक इतिहास, सामायिक गरजा, सततची आव्हाने, तर हे बरोबर सगळं त्यांनी हायलाईट केलेलं आहे. आणि मी फर्स्ट हँड जर मी परीक्षक म्हणून बघतोय, तर मला बरोबर ते मुद्दे खाली उत्तरामध्ये सापडतात. त्यांनी तिथे तिथे अंडरलाईन केलेले आहे. वाक्यांचा खूप भडीमार न करता एकाखाली एक मुद्दे असे सुटसुटीत दिलेले आहेत की वाचणाऱ्याला त्रास होत नाही, म्हणजे इरिटेट नाही होत. आणि मग हो सर. त्याला ते पॉईंट्स दिसत आहेत. तर हे त्याची रचना खूप छान आहे. साधे शब्द आणि साधी रचना, कुठल्याही अलंकारिक शब्दांची आवश्यकता पण वाटली नाही त्याच्यामध्ये. कारण जे विचारले ते त्याने खूप छान मांडलेलं पण आहे. सर नेक्स्ट. दुसरा प्रश्न होता, जागतिक शांतता राखण्यासाठी
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद मधील सुधारणा अत्यावश्यक बनल्या आहेत. भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाच्या दाव्याची चर्चा करा. तर याचंही इंट्रोडक्शन, आता याच्यामधला कीवर्ड म्हणजे संयुक्त राष्ट्राची भूमिका जागतिक शांतता राखण्यासाठी काय असली पाहिजे, हा याचा एक फोकस एरिया असला पाहिजे. आणि दुसरं की भारत कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी एक प्रमुख दावेदार मानला जातो, किंवा भारत का बनला पाहिजे, हा जो दावा करतो तर त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, आणि भारत हे कायमस्वरूपी सदस्यत्व डिझर्व्ह का करतो, याच्यावर थोडासा फोकस उत्तर लिहिताना असला पाहिजे. तर ज्यावेळेस आपण प्रश्न वाचतो तर प्रश्नामध्ये काय एक्सपेक्टेड आहे, म्हणजे कीवर्ड्स प्लस आपली थीम, किंवा ऍक्च्युली आपल्याला कन्क्लूड काय करायचं आहे, तर हे जर आपण सुरुवातीलाच एक तसं माइंड मॅप जर आपण बनवला तर त्याचं एक स्ट्रॉंग रिफ्लेक्शन आपल्याला उत्तरामध्ये दिसू लागतं. आता याचं इंट्रोडक्शन मला आवडलं. त्यांनी अतिशय यामध्ये सुद्धा त्यांनी स्पष्टपणे आणि सुटसुटीत इथे उत्तर लिहिलेलं आहे की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद हे जागतिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य राखण्यासाठी जबाबदार असलेली प्रभावी संस्था आहे आणि युएनएससीच्या कायमस्वरूपी सदस्यांमध्ये होय. तर आता याच्यामध्ये जी ती तुम्ही सुरुवात केली की युएनएससीचे कायमस्वरूपी, तर मला असं वाटतं की सुरुवातीला हे इंट्रोडक्शन लिहित असताना तुम्ही पहिले तर संयुक्त राष्ट्र याचा एक रेफरन्स द्या की संयुक्त राष्ट्र ही एक संघटना आणि त्याचाच एक भाग किंवा त्याचाच एक महत्वाची संस्था म्हणून इथे युएनएससी काम करते. तर संयुक्त राष्ट्राचा एक छोटासा एक 2 शब्द तुम्ही इथे मेन्शन केले पाहिजे. त्यानंतर तुम्ही युएनएससीच्या स्ट्रक्चर बद्दल इथे चर्चा केली. युएनएससी इथे तुम्ही मेन्शन केलं की 5 देशांचा समावेश आहे ज्यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक राजकारणावर वर्चस्व गाजवले. तर वर्चस्व गाजवले याच्या आधी एक एक लाईन किंवा एक सेंटेन्स इथे असलं पाहिजे होतं की दुसरं महायुद्धानंतर जो काही डिझास्टर झाला होता तर किंवा पुन्हा असलं तिसरं महायुद्ध होऊ नये, तर त्यासाठी युएनएससी ही जी युएन ही संघटना बनवण्यात आली आणि त्या अनुषंगाने युएनएससी इथे बनलं. तर याचा एक छोटासा एक रेफरन्स असं मला वाटतं दिला गेला पाहिजे. युएनएससीची सध्याची रचना ही कम्प्लीट फॅक्ट आणि इन्फॉर्मेटिव्ह हा कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही लिहिलेलं आहे, विच इज ऍब्सोल्युटली फाईन. इथे फक्त एकदा मेन्शन करा की भारत साधारणपणे 8 वेळा जवळपास इथे अस्थायी सदस्य म्हणून इथे राहिलेला आहे आतापर्यंत. आणि दुसरी गोष्ट की भारताच्या आता आता व्हेटो पॉवर वगैरे तुम्ही मेन्शन केलं, दॅट्स फाईन. पण युएनएससी मधील सुधारणा आणि भारत तिथे जाणं का डिझर्व करतो याच्यावरचा फोकस एरियाच्या अनुषंगाने काही गोष्टी ज्या तुम्ही लिहिल्या आहेत त्या मला थोड्याशा इम्प्रेसिव्ह वाटल्या. आता जुनी रचना तुम्ही इथे मेन्शन केली आणि याच्यामध्ये सगळ्यात की पॉईंट जो तुम्ही इथे हायलाईट केलेला आहे तर तो म्हणजे की इथे आफ्रिका किंवा लॅटिन अमेरिका त्यांना एवढंसं विशेष रिप्रेझेंटेशन किंवा कायमस्वरूपी प्रतिनिधित्व त्यांना मिळालेलं नाहीये. एशियाला मिळालेला आहे, पण एशियामध्ये सुद्धा चायना हा फॅक्टर जर आपण बघितला तर चायनाची अग्रेसिव्ह पॉलिसी, चायनीज हेजिमेनी जो किंवा मोनोपोली जो एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतो, तर त्या अनुषंगाने एक एक छोटंसं एक आर्टिकल वाचलं होतं सर मी, तर त्याचा एक रेफरन्स मी देतो. हालाकी ते आर्टिकल इथे लिहिण्याची आवश्यकता नाहीये, पण त्याचा रेफरन्स इथे आपण वापरू शकतो की बिकॉज ऑफ चायनाज अग्रेसिव्ह स्टँड और द चायना इज ट्राइंग टू डेव्हलप इट्स हेजिमनी, सो एशिया इज समहाऊ अंडर रिप्रेझेंटेड इन द युएनएससी, कारण चायना हा सेल्फ सेंट्रिक आहे. तर हा सुद्धा एक पॉईंट तुम्ही इथे मेन्शन करू शकता. पण हा कधी की भारत का डिझर्व करतो युएनएससीच्या परमनंट मेंबरशिपची पोस्ट त्यामध्ये. अदरवाईज जुनी रचना तुम्ही जे मेन्शन केलेलं हे व्यवस्थित आहे. व्हेटो अधिकार हा पॉईंट एक अतिशय महत्वाचा आहे. मला असं वाटतं की व्हेटो अधिकारामध्ये तुम्ही 1-2 केस स्टडीज इथे मेन्शन केल्या पाहिजे, तर त्यामुळे हे आन्सर अजून जास्त जस्टिफाय होईल. जसं की म्यानमारमध्ये युनायटेड नेशन्स पीस किपिंग फोर्सेस पाठवण्याबद्दल ज्यावेळेस चर्चा होत होती तर त्यावेळेस त्या निर्णयाचा विरोध चायनाने व्हेटोद्वारे केला होता. अदरवाईज ज्यावेळेस तिथे मिलिटरी कूप झाला आणि ज्यावेळेस तिथे ऑंग सॉंग सी क्यू त्यांना हटवून कम्प्लीट मिलिटरी ऍडमिनिस्ट्रेशन एस्टॅब्लिश केलं गेलं, ज्याला आपण मिलिटरी हुंटा किंवा मिलिटरी तात्माताव हे शब्द तुम्ही न्यूजपेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये ऐकले असतील, तर त्यावेळेस असा निर्णय झाला होता की संयुक्त राष्ट्र तर्फे इथे पीस किपिंग फोर्सेस किंवा शांतीसेना पाठवली जावी का, तर त्या दरम्यान चायनाने त्याचा विरोध केला. तर हा एक पॉईंट इथे तुम्ही मेन्शन करू शकता. बाकी हा पॉईंट मला अतिशय छान वाटला, प्रतिनिधित्वाचा अभाव. कारण एक्झामिनर स्पेसिफिक जर मी एक्झामिनर असेल तर हा पॉईंट अतिशय इम्प्रेसिव्ह आहे की तुम्ही फॅक्ट आणि तुमचा कॉन्सेप्ट याचं अतिशय योग्य पद्धतीने तुम्ही विश्लेषण करून इथे हा मुद्दा उपस्थित केलेला आहे.
देन संघर्षांचे बदलते स्वरूप, हा पॉइंट अतिशय छान आहे. याच्यामध्ये तुम्ही सायबर युद्ध, दहशतवाद, हवामान संकट, अवकाश सुरक्षा, नैसर्गिक संकट, हा जो एक पॉइंट आहे, प्लस कोविडचा जो एक तुम्ही रेफरन्स दिला, तर ते तुमच्या अँसरला अजून थोडं डायनॅमिक बनवतं. युएनएससी मधलं निरपेक्षतेपणावर प्रश्नचिन्ह. तर याच्यामध्ये मग तुम्ही पुन्हा एकदा जो रेफरन्स दिलेला आहे, आफ्रिका किंवा युक्रेन वॉर, गाझा, तर ह्या सगळ्या गोष्टी यांना जर आपण बघितलं, म्हणजे कन्क्लूड करत असताना मला असं वाटतं की भारताचं कायमस्वरूपी प्रतिनिधित्व हा फोकस एरिया थोडा जास्त असला पाहिजे. तो म्हणजे खूप टू मच लेंदी तुम्ही युएनएससी रिफॉर्म्स किंवा त्याच्याबद्दल बोलत आहात. आता सर, मला हे नाही माहिती की वर्ड लिमिट्स आपलं याला आपण किती ठेवलं होतं सर? सर याला 150 ठेवलं होतं वाटतं. ओके, ओके. हां हां. त्यानंतर मला असं वाटतं सर की जर 150 शब्द असतील, सो वाय इंडिया डिझर्व, भारत हा कायमस्वरूपी सदस्य क्या झाला पाहिजे किंवा भारताचा दावा, तो हा फोकस एरिया जो आहे माझ्या माहितीप्रमाणे हा थोडासा जास्त असला पाहिजे होता इथे. तर तो सुरुवातीची इन्फॉर्मेशन, आणि ठीक आहे, सुरुवातीला स्टुडंट्स कडून वर्ड लिमिट मागे पुढे होतं, आणि इव्हन युपीएससी मध्ये सुद्धा आणि आता एमपीएससी मध्ये सुद्धा हाच पॅटर्न एमपीएससी पण फॉलो करेल की प्लस मायनस एक 10 ते 15 शब्द किंवा साधारणपणे 20 शब्दांपर्यंत प्लस मायनस होत असेल तर काही हरकत नसते, ॲज लॉंग एज तुम्ही रिलिव्हंट पद्धतीने लिहित आहात. तर आतापर्यंतचे तुमचे पॉईंट थोडे रिलिव्हंट होते, पण एक्झामिनर तेच म्हणेल की भारताच्या दाव्याबद्दल तुम्ही कधी चर्चा सुरू करणार. तर इथे तुम्ही तर मी चेक त्याच्याबद्दल चेक लिहिलेलं केलं आहे, मी दॅट्स फाईन. चेक केलं 250 शब्द दिले होते मी. येस. 15 मार्क्स आणि 250 शब्द. ओके सर. ओके सर. ओके, मग ठीक आहे सर. हां. ओके, तर भारत ही सर्वात मोठी लोकशाही आहे. तर हा एक मुद्दा सगळेच विद्यार्थी इथे मेन्शन करते. पण याच्या व्यतिरिक्त अजून कुठलं कारण असू शकतं का? तर जे मी थोड्या वेळापूर्वी एक रेफरन्स दिलं होतं एका आर्टिकलचं, की चायना हा सेल्फ सेंट्रिक असल्यामुळे, तर चायना हा सेल्फ इंटरेस्टला जास्त फोकस करतो रादर दॅन द कलेक्टिव्ह इंटरेस्ट ऑफ एशिया. तर हा एक मुद्दा तुम्ही इथे उपस्थित करू शकता. त्याच्यानंतर इथे आणखी एक मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो की भारताला प्रतिनिधित्व का भेटलं पाहिजे, कारण युएनएससी मधले परमानंट 2 मेंबर्स जर बघितलं, तर चायना आणि युएस, तर यांचं एकमेकांसोबत जो काही वाद चालू आहे, प्लस युएस आणि रशिया यांच्यामध्ये या दोघांदरम्यान जो वाद चालू आहे, तर बघायला गेलं तर एशियाचं रिप्रेझेंटेशन हे चायना आणि रशिया हे आपल्या सेल्फ इंटरेस्टच्या दृष्टिकोनातून ते बघत असल्यामुळे एशियाच्या इंटरेस्टला ते थोडंसं साईडलाईन करतात. प्लस एशिया इज द द लार्जेस्ट कॉन्टिनंट इन टर्म्स ऑफ इकॉनॉमी, म्हणजे टोटल जगाच्या जो काही आपला टोटल जीडीपी आहे, जो काही आपला आपलं पर कॅपिटल इन्कम आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एशियाचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे. पण चायना आणि रशिया हे 2 देश काही अ, त्यांचे आर्थिक संबंध किंवा जे काही युद्धविषयक दृष्टिकोनातून बघितलं तर ट्रेड वॉर झालं किंवा रशियाचं टॅरिफ वॉर झालं, तर याच्यामध्ये एशियाला रिप्रेझेंट करण्यासाठी म्हणून भारत असणं आवश्यक आहे. हा एक पॉइंट इथे मेन्शन केला जावा योग्य पद्धतीने, असं मला वाटतं. भारत मोठी अर्थव्यवस्था आहे, दॅट इज फाईन. भारतातली बाजार, अर्थव्यवस्था, हे सगळे विषय तुम्ही व्यवस्थितपणे मेन्शन केलेले आहेत. पण ग्लोबल साऊथचे प्रतिनिधित्व हा अतिशय महत्वाचा पॉइंट, हा थोडासा सुरुवातीला आला पाहिजे असं मला वाटतं. ओव्हरऑल शांतते मोहिमेबद्दल तुम्ही इथे मेन्शन केलेलं आहे, दॅट आय अप्रिशिएट. आणि कन्क्लुजन पण याचं तुम्ही ज्या पद्धतीने केलेलं आहे, तर कन्क्लुजन मला तरी योग्य वाटलेलं आहे इथे. सर, तुम्हाला याच्याबद्दल काही इनपुट्स द्यावेसे वाटतात का? मी प्रश्नाकडे पुन्हा येतो. म्हणजे मी अवाक झालोय की विद्यार्थी इतकं सुंदर लिहितात. म्हणजे अगदी हो सर. सुरुवातीचा टप्पा आहे आणि उगाच विद्यार्थी घाबरत आहेत त्या पॅटर्नला. इतकं सुंदर लिहिलंय म्हणजे मलाच हेवा वाटतोय की आपल्याला आपल्याला पण जमावं असं लिहायला. तर येस सर. म्हणजे बघितल्यावर आनंद व्हावा असं उत्तर मला पण वाटलं. अ, इतिहासाचा पण येस. रेफरन्स देऊ शकतो की म्हणजे अ, पंचशील तत्वांपासून आजपर्यंत जसं आपण शांतताप्रिय राहिलेलो आहोत, ते पण तुम्ही दिलं हो असेल सर. त्याच्यामध्ये, मला ते वाचताना नाही कळलं. सर, पंचशीलचा तर इथे रेफरन्स असं त्यांनी स्पेसिफाय केलेलं नाहीये, पण निश्चितपणे सर हा तो ते पण म्हणजे खूप हा म्हणजे हे महत्वाचा सगळं पॉईंट आहे. कलेक्टिव्हली तुमच्या बॅकग्राऊंडला ते सगळं वर्ड्स आहेत, फॅक्ट्स आहेत, त्या सगळ्या बरोबर तेव्हा तेव्हा आठवून ते लिहिणं गरजेचं आहे.
तुम्ही खूप येस. म्हणजे ऑलमोस्ट 90% फॅक्ट्स त्याच्यात गोळा केलेले आहेत. खूप सुंदर. म्हणजे ज्यांनी याच्यावर आन्सर लिहिलेला आहे त्यांनी एकदा चेक करा की आपलं आन्सर बरोबर याला सुटेबल आहे का. जर नसेल तर ते नक्की दुरुस्त करा. मला वाटतं म्हणजे आमच्या बोलण्यापेक्षा ही प्रश्नपत्रिकाच तुम्हाला जास्त मार्गदर्शन करणार आहे. म्हणून मुद्दाम ती शेअर केलेली आहे. तर ज्याने ती लिहिलेलं येस. आहे, नेमकं आपल्याकडे नाव नाही आहे आणि नाव घेऊ पण नाही म्हणजे हो. कोणाला अप्रिशिएट पण करू नये जास्त आणि हो. हो. कोणाला जास्त डिप्रिशिएट पण करू नये. तर ज्याने लिहिलं खूप अभिनंदन, खूप सुंदर. सर. म्हणजे मला विद्यार्थी मित्रांना एकच सांगायचंय की तुम्ही उत्तर अतिशय सुंदर आणि छान पद्धतीने लिहिले. म्हणजे मी ओव्हरऑल सर जे विद्यार्थ्यांचा एक ज्यावेळेस पॅटर्न चेंज झाला, तर मुलांच्या मनामध्ये जी एक थोडीशी भीती होती की आपण उत्तर लिहू शकू का, किंवा एक्झॅक्टली. एकदम ऑब्जेक्टिव्ह मधून सब्जेक्टिव्ह मध्ये आलं तर आपल्याला लिहिता येईल का. तर हे उत्तर बघून तर असं वाटतंय की आपले विद्यार्थी रेडी आहेत उत्तर लिहिण्यासाठी, आणि अतिशय एक्झॅक्टली. छान पद्धतीने लिहिलेत. भारी भारी. आणि हां, आणि विद्यार्थी मित्रांनो, आम्ही जे म्हणजे मी जे किंवा सरांनी जे काही इनपुट्स दिलेत, तर असं नाही की तुमच्या उत्तरामध्ये एरर आहे. तुमचं उत्तर अतिशय उत्तम आहे. पण हे ॲडिशन जर तुम्ही केलं, तर तुमचा सिंगल डिजिट रँक हा आणखी म्हणजे डबल डिजिट रँक हा सिंगल डिजिट रँक होऊ शकतो, आणि सिंगल डिजिट रँक तुमचा अजून म्हणजे तुम्ही टॉप रँकर सुद्धा येऊ शकता. सो ह्या उत्तराच्या बेसिसवर निश्चितपणे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, हे तर मी खात्रीने सांगू शकतो. फक्त आता तुमची रँक जर इम्प्रूव्ह करायची असेल आणि तुम्हाला टॉपर बनायचं असेल, तर हे कीवर्ड्स आणि त्याचं रिलिव्हन्स जर आलं, तर तुमचं उत्तर इतरांपेक्षा थोडंसं युनिक, थोडंसं वेगळं असू शकेल. म्हणजे जसं भारत ही जगातली सर्वात मोठी, आता ह्याच उत्तराच्या रेफरन्सने मी सांगतो, की इथे मेन्शन केलं होतं आपल्या विद्यार्थी मित्राने, की भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. तर हा पॉइंट तर प्रत्येक सिन्सिअर विद्यार्थी लिहिणार आहे. जो प्रिलिम्स क्वालिफाईंग मेन्स लिहितोय, तर त्याला हा बेसिक पॉइंट माहिती आहे. पण भारत सर्वात मोठी लोकशाही असण्याव्यतिरिक्त तुम्हाला हा मुद्दा थोडासा ॲडिशनल इम्प्रेसिव्ह असू शकतो, की एशियाचं प्रतिनिधित्व हे योग्य पद्धतीने भारत का करू शकतो. तर चायना हा सेल्फ सेंट्रिक आहे. चायनाचं युएस सोबत ट्रेड वॉर चालू आहे. रशिया वॉर कन्फ्लिक्ट किंवा वॉर झोनमध्ये अडकलेला आहे. तो टॅरिफ वॉरमध्ये असल्यामुळे आर्थिक संकटातून तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. तो पण सेल्फ सेंट्रिक आहे. तर या दोन्ही देशांना एशियाच्या किंवा स्पेसिफिकली चायनाला एशियाच्या किंवा रशियाला युरेशियाबद्दल फार असं विशेष प्रतिनिधित्व करण्यासाठी, म्हणजे त्यांची इच्छा असेल तरी त्यांच्याकडे तेवढा स्कोप नाहीये. तर तो एक जो व्हॅक्युम क्रिएट झालेला आहे, तर तो भारत रिफिल करू शकतो. हा एक डायमेन्शन जर तुम्ही ऍड केला, तर एक्झामिनर पण इथे इम्प्रेस होईल आणि तुमचं उत्तर जे आहे तर ते थोडंसं इतरांपेक्षा वेगळं वाटू शकेल. आता मी एक पुढचा हा एक प्रश्नाकडे मी येतो. आता सर याचं मी एक कन्क्लुजन केलंय. एक्झामाइन हाऊस इंडिया स्टाईज विथ रशिया बॅलन्स बिटवीन ट्रॅडिशनल डिफेन्स पार्टनरशिप अँड एंगेजिंग स्ट्रॅटेजिक कंपल्शन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ग्लोबल रिअलाइनमेंट. आता सर विद्यार्थी हे ज्यांनी लिहिलेलं आहे, मी मी तुम्हाला आधीच क्लॅरिफाय करतो. प्लीज डू नॉट टेक इट ॲज अ क्रिटिसिझम. हे फक्त आमच्याकडून एक व्हॅल्युएबल इनपुट्स म्हणून तुम्ही समजा. याच्यामध्ये ज्या काही फॅक्ट्स तुमच्याकडे आहेत, आय रिअली अप्रिशिएट, आय एम रिअली इम्प्रेस्ड विथ द फॅक्ट्स ज्या इथे तुम्ही मेन्शन केलेल्या आहेत. पण विषय असा झाला की तुम्ही ज्या फॅक्ट्स आहेत, तर त्याची अलाइनमेंट इथं व्यवस्थित झालेली नाहीये. ठीक आहे, तर तुम्हाला तुमच्या या फॅक्ट सुद्धा म्हणजे प्रश्नामध्ये जे तुम्हाला रिअलाइनमेंट बद्दल विचारलं गेलेलं आहे, तर तुम्हाला सुद्धा तुमच्या फॅक्ट्स थोड्याशा या रिअलाइन म्हणजे योग्य पद्धतीने अलाइन कराव्या लागतील. टू मच ऑफ फॅक्ट्स, बट फ्लो किंवा सिक्वेन्स इथे थोडासा मला इथे इम्प्रूव्ह करण्यासाठी स्कोप आहे. आता एक छोटस विषयाच्या बाहेरचं एक्झाम्पल देतो. जर तुम्ही अ, संगीत म्हणजे म्युझिकमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, गायनामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, तर एखादं गाणं समजा तुम्ही एखाद्या गायकाचं गाणं ऐकतात आणि ते क्लासिकल आहे. तर क्लासिकल गाण्याचा जो लय आहे, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तो सेमच राहतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये एकदमच खूप लाऊड म्युझिक किंवा खूपच एकदम पॉप किंवा रॅप असलं काही ऍड केलं जात नाही. तर प्रत्येक गाण्याचं आपलं एक जॉनर असतं आणि त्या जॉनरला तो स्टिक राहतो. याच्यामध्ये काय होतं की ह्या अँसरमध्ये ऑफकोर्स एव्हरीथिंग इज फॅन्टॅस्टिक. फॅक्ट्स पासून सगळ्या काही गोष्टी. पण मध्येच असं वाटतं की तुम्ही इथे मी असं वाटतं, सुरुवातीला वाटतं की मी क्लासिकल गाणं ऐकतोय, नंतर वाटतं की मी रॅप ऐकतोय, किंवा नंतर मला वाटायला लागतं की नाही, हे तर एक रॉक सॉन्ग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना थोडंसं रिअलाइन करणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही इथे एक्झामाइन इंडिया स्टाईज विथ रशिया बॅलन्स बिटवीन ट्रॅडिशनल डिफेन्स पार्टनरशिप अँड एंगेजिंग स्ट्रॅटेजिक कंपल्शन, हे याचे कीवर्ड्स आहे, आणि ग्लोबल रिअलाइनमेंट हे याचे कीवर्ड्स आहेत.
तुम्ही इथे जी सुरुवात केली की रशिया हॅज बीन अ फ्रेंड ऑफ इंडिया सिन्स 1960s, बट इथे एक्झामिनरच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की 1960s मध्ये जर आपण बघितलं, ठीक आहे, तर इंडियाचा तो फ्रेंड बनला असेल, पण इंडियाचा अप्रोच टिल 1971 काय होता? टिल 1971 आपण डिसाईड केलं होतं वी वर व्हेरी मच स्टिक टू द नाम. सो दॅट पॉइंट, दॅट शुड बी द फोकस एरिया. 62 वॉरच्या दरम्यान युएसने प्रो इंडिया स्टँड घेतला होता. त्यावेळेस रशिया तेवढ्याच नोवेअर किंवा सिग्निफिकंट रशियाचं कुठे तिथे प्रेझेन्स नव्हतं. तर ऍक्च्युअल जर रशिया आणि इंडियाचे संबंध जर आपण मेन्शन करायचे असतील, तर तुम्ही इन्स्टेड ऑफ रशिया इथे इम्प्रेस करण्यासाठी एक्झामिनरला तुम्ही इथे एक शब्द मेन्शन करू शकता की बॅक देन इट वॉज युएसएसआर. मग तुम्ही इथे मेन्शन करा इन्स्टेड ऑफ रशिया की इंडिया युएसएसआर फ्रेंडशिप ट्रिटी 1971, तेव्हापासून याची सुरुवात झाली. तर हा एक शब्द इथे तुम्ही मेन्शन केला पाहिजे. ठीक आहे, तर याचं इंट्रोडक्शन मध्ये युएसएसआर हा शब्द अतिशय महत्वाचा आहे की दो इंडिया अडॉप्टेड फॉर द नाम पॉलिसी, but still India signed friendship treaty with the USSR and the Indo-USSR friendship treaty of 1971. तर याचा रेफरन्स ज्यावेळेस तुम्ही इथे देता, तर तो रेफरन्स त्याच्याने इथे तुम्ही सुरुवात केली पाहिजे. देन ट्रॅडिशनल डिफेन्स पार्टनरशिप अँड इमर्जिंग स्ट्रॅटेजिक कंपल्शन. तर स्ट्रॅटेजिक डिफेन्स पार्टनरशिपमध्ये 1971 पासून आतापर्यंत जे काही महत्वाचे डिफेन्स टाईज झालेत, तो इथे तुम्ही काही फॅक्ट्स इथे मेन्शन केलेले आहेत, दॅट आय सर्टनली ॲग्री. पण त्याचा एक फ्लो इथे थोडासा मेंटेन केला गेला पाहिजे असं मला वाटतं. स्ट्रॅटेजिक कंपल्शनचा ज्यावेळेस आपण इथे विषय करतो, तर स्ट्रॅटेजिक कंपल्शनमध्ये इथे आपल्याला चायनीज अग्रेसिव्ह पॉलिसी, पिव्होट टू एशिया पॉलिसी बाय द युएस, तर हे दोन शब्द इथे खूप महत्वाचे आहेत. तर हे दोन शब्द थोडेसे फॉर्मली कसे मेन्शन करू शकता तुम्ही? द एक्सपान्शनिस्ट पॉलिसी ऑफ चायना अँड युएसएस पिव्होट टू एशिया पॉलिसी. Considering the both aspects, the India and Russia in the present time, in the present scenario, should realign their friendship by giving maximum or the appropriate emphasis on the defense partnership as well as to the strategic perspective to ensure the balance in the Eurasian region. The high इथे थीम तुम्ही मेन्शन करू शकता. अदरवाईज फॅक्ट्स आर टू मच असं मला वाटतं, पण त्याला रिअलाईन करणं महत्वाचं आहे. सर, मला याच्याबद्दल तुमचं ओपिनियन ऐकायला आवडेल की तुम्हाला काय वाटतं सर ह्या हा, उत्तराबद्दल. फॅक्ट्स छान आहेत. अक्षर छान आहे. इंग्रजी हो पण छान आहे. पण मला ना त्या उत्तरामध्ये ते कीवर्ड शोधावे लागतात, म्हणजे त्रास होतोय. हो. म्हणून मी पहिला येस. पॅराग्राफ वाचला आणि दुसरा पॅराग्राफ दिसत होता मला, तरी त्यानं वाचलं नाही मी, कारण कंटाळा आला मला तो वाचायचा. तर मांडणी आत्ता याच्या आधी जर सरांनी जे शेअर केलं ना, तशी मांडणी जर या उत्तराची झाली तर खूपच सुंदर होईल. सरांनी जे कीवर्ड सांगितले, रशियाच्या ऐवजी USSR वापरलं पाहिजे. एक फ्लो, जसं सरांनी क्लासिकल म्युझिकचं जे उदाहरण सांगितलं आपल्याला, की गाणं रागात असलं पाहिजे, म्हणजे त्याला एक लय असली पाहिजे, त्याला एक फ्लो असला पाहिजे. तो फ्लो नेत नेत नेत, बघा एक टेम्पो असतो, तो टेम्पो तुम्ही उत्तरामध्ये तो वाढवत वाढवत त्याच्या कन्क्लुजनपर्यंत तो टेम्पो टिकला पाहिजे. ते अपडाऊन नाही झालं पाहिजे. तर ते हे अपडाऊन याच्या नक्कीच सरांचं ऑब्झर्वेशन परफेक्ट आहे आणि त्यांनी संगीताचं खूप परफेक्ट एक्झाम्पल त्याला दिलेलं आहे. ठीक आहे. फ्लो असला पाहिजे, जसं पाणी नळातनं ते असं कमी जास्त नाही, असं कॉन्स्टंट येस. फ्लो पाहिजे उत्तरामध्ये. येस. आणि अंडरलाईन करा, हेडिंग्स द्या, बुलेट्स वापरा. ठीक आहे. हे जर येस. हेच आन्सर ज्यांनी लिहिलंय ना, त्यांनी पुन्हा हेच शब्द असेच्या असेच उचलून फक्त तुम्ही अंडरलाईन करून आणि बुलेट हेडिंग्स देऊन लिहा, बघा लगेच फरक पडेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. येस सर. म्हणजे जरूर करा, याला खूप मार्क्स मिळू शकतात, कारण फॅक्ट्स खूप छान दिलेले आहेत त्यांनी आणि सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. फक्त मांडणी आपल्याला लागणार आहे. आणि वरचे येस. शब्द प्रश्नात जे दिलेले आहेत ना, की डिफेन्स पार्टनरशिप असेल, स्ट्रॅटेजिक कंपल्शन्स असतील, हे शब्द तुम्हाला तिथे 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 दिसले पाहिजेत. ठीक आहे. तर हे इन्क्लूड येस. करा त्याच्यामध्ये. येस. काम करावं लागेल खूप तुम्हाला. येस. येस. हां. पण ॲडव्हान्टेज आहे, इंग्लिश छान आहे आणि ते अक्षर पण छान आहे सर. येस. सर, मला एक थोडं विषयाशी संदर्भात आहे, थोडासा एक वेगळा मुद्दा मला इथे चर्चेला घ्यायचा सर होता. प्लीज. यावेळेस जो युपीएससीचा मेन्स पेपर झाला, तर पेपर 2 जो होता युपीएससीचा, तर त्याचं मी प्रॉपर टाइम लावून, म्हणजे मी स्वतः प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे आणि त्याची मी एक फाईल बनवली. तर आपण सर एकदा त्याच्यावर सुद्धा डिस्कस करू, की जेणेकरून आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी ते पण खूप इन्साइटफुल असेल. सर तर नक्कीच. मी एंटायर खूपच. पेपर 2 चे
सर मी लिहिलेले आहेत. खूपच गरज आहे. मी समारोप करताना बोलणार आहे याच्यावर, कारण ना खूप हो. गरज आहे महाराष्ट्रातल्या आत्ता विद्यार्थ्यांसाठी. तर मी हो सर. समारोप करताना एक 3-4 मिनिट बोलेल त्याच्यावर, प्लीज सर. निश्चित. तर म्हणजे आपण जर त्याचं एक वेगळंच सेशन ठेवूयात, तर त्याच्यामध्ये मी पॉलिटी, गव्हर्नन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स हे प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर ते नेमकं म्हणजे मी लिटरली सर टाइम लावला. एक टेबल, चेअर आणि वेळ लावून, की मी एक ॲस्पायरंट बनून मी मेन्स ज्यावेळेस मी लिहिली होती ॲक्चुअलमध्ये आणि आत्ता सुद्धा मी त्याच फील्डमध्ये आलो, की आपल्याला टाइम लावून लिहायचं आहे आणि त्या पद्धतीने मी ते लिहिलं. सर मी ते लिहिल्यानंतर मी स्वतः त्याचं असेसमेंट केलं. असेसमेंट केल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड होऊ शकत होत्या. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ऍडिशन केलं. ऍडिशन करून मग मी त्याची एक कंप्लीट एक सेपरेट फाईल बनवली विथ व्हॅल्यू ऍडिशन, की एक मॉडेल आन्सर काय असलं पाहिजे. तर आपण सर एकदा त्याच्यावर चर्चा करूया, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थी मित्रांना त्याचा एक काहीतरी फायदा होऊ शकेल. सर नक्की, थँक्यू सो मच. येस सर. तर पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. तर हा जो प्रश्न आहे की जागतिक शांतता राखण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद मधील सुधारणा अत्यावश्यक बनल्या आहेत. भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाच्या दाव्याची चर्चा करा. तर हा प्रश्न आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. याच्यातले काही बस थोडेफार जे पॉइंट्स ऍडिशन म्हणून मला वाटतात ते मी फक्त इथे सांगतो. यांचं जे इंट्रोडक्शन आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता राखण्यासाठी 45 साली स्थापना झालेल्या संयुक्त राष्ट्र. तर इथे मित्र काय झालेलं आहे की तुम्ही 45 साली स्थापना झालेलं संयुक्त राष्ट्र इथे तुम्ही थांबलं पाहिजे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, जसं मी सुरुवातीला सांगितलं की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद हे संयुक्त राष्ट्राचा एक भाग आहे किंवा त्याचा एक अंग आहे. तर इथे एक्झामिनरने जर हा पॉईंट इथे पकडला तर त्यांना असं वाटू शकतं की तुम्हाला फॅक्ट पूर्णपणे माहिती नाही. तुम्ही इथे फक्त मेन्शन करा संयुक्त राष्ट्र. कारण काय होतंय, उत्तर अतिशय उत्तम आहे. मांडणी अतिशय मला सुंदर वाटली. पण फर्स्ट इम्प्रेशन इथे खराब होता आणि सर शक्यतो असं होतं की फर्स्ट इम्प्रेशन जर खराब झालं तर थोडंसं पर्स्पेक्टिव्ह एक्झामिनरचा बदलतो. ही एक जनरल सायकोलॉजी. मी पण ज्यावेळेस काही पेपर चेक करतो किंवा विद्यार्थी ज्यावेळेस पेपर घेऊन येतात, तर फर्स्ट इम्प्रेशन आता जर मी हे पकडलं की अरे संयुक्त राष्ट्र सुरक्षा कसं काय तुम्ही मेन्शन करू शकता, आधी तुम्ही संयुक्त राष्ट्र मेन्शन करा. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची एक संघटना किंवा त्याचा एक भाग किंवा उपसंघटना म्हणून तुम्ही संयुक्त राष्ट्र परिषद मेन्शन करा. हे जर मी इथेच पकडलं तर माझं पहिलं इम्प्रेशन जे आहे तर ते इथे खराब झालेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून हां, इथे इंट्रोडक्शन जे काही आहे ना, तर त्याच्याबद्दल बरेच सर पण बोललेत त्या दिवशी. कदम सर पण तुमच्याबरोबर बोलले. मी पण काही व्हिडिओज हो. त्याच्याबद्दल अपलोड केलेले आहेत, की इंट्रोडक्शन हो हे सर. खूप साध्या सोप्या शब्दात असं असलं पाहिजे, की त्याच्यात असणाऱ्या ज्या येस. फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स एक्सप्लेन करणार एकदम साधं. म्हणजे मला जर विचारलं की प्रत्यक्ष कर म्हणजे काय, म्हणजे सॉरी, हो. प्रत्यक्ष जर प्रश्न आहे की प्रत्यक्ष करांचं येस. अलीकडे संकलन वाढलेलं आहे, तर मी त्याच्यातलं प्रत्यक्ष कर उचलून प्रत्यक्ष कर म्हणजे काय हे खूप सिंपल शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करेल. की प्रत्यक्ष कर म्हणजे हे हे येस. हे त्याच्यामध्ये केंद्राचे हे आणि राज्याचे हे कर मोडतात. आणि त्याच्यानंतर मी उत्तर लिहायला सुरुवात करेल. आता इथे सरांना येस. पण तेच अपेक्षित आहे की आधी तुम्ही संयुक्त राष्ट्रसंघ, त्याचे जे पिलर्स आहेत त्यातला एक पिलर UNSCC, त्याचं काम काय नेमकं. आणि आधी जो हो. प्रश्न बघितला बघा त्याच्यात खूप सुंदर मांडलं होतं त्यांनी. हो. त्याच्यात पण येस सरांनी सर. करेक्शन सांगितलं की त्यात संयुक्त राष्ट्रसंघाबद्दल 2-4 शब्द टाका. असं सिंपल इंट्रोडक्शन. बघ आजचं लेक्चर सुरू झालं, मी असं बोलला का की आज मोरे सर आपल्यासोबत, मोरे सर करा सुरू, असं बोलला का? नाही. मी आधी मोरे सरांचं इंट्रोडक्शन करून दिलं, आजच्या थीम समजून सांगितलं की आजच्या लेक्चरमध्ये आपण काय घेणार आहोत, आणि नंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात केली. तसं तसं झालं पाहिजे तिथे सुद्धा. त्या असणाऱ्या त्या प्रश्नातल्या जे काही की फॅक्ट्स आहेत किंवा संस्था आहेत ना, त्याच्याबद्दल थोडं 2 शब्दात 2 वाक्यामध्ये आपलं सांगितलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये बदल करणं, रचनात्मक आणि कार्यात्मक बदल आवश्यक झाले आहेत, हे दुसऱ्या पॅराग्राफमध्ये यायला लागेल. आधी पहिल्या पॅराग्राफमध्ये अरे ते आहे काय हे आधी आपल्याला सांगता आलं पाहिजे सर. येस सर. तर आणि विद्यार्थी मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो की तुमचे उत्तर अतिशय सुंदर आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही एरर नाहीये. आम्ही फक्त व्हॅल्यू ऍडिशन काय असली पाहिजे जेणेकरून तुम्हाला एक चांगला रँक भेटू शकतो. त्यासाठी आम्ही ह्या काही व्हॅल्यू ऍडिशन तुम्हाला सांगतोय. बाकी याचं मेन बॉडी मला अतिशय छान वाटली. टू बी व्हेरी ऑनेस्ट अतिशय सुटसुटीत आणि ग्लोबल साऊथ. आता एक एक्झामिनर म्हणून जर मी IR चा जर समजा मी एक एक्सपर्ट जर याला चेक करत असेल तर त्याच्या मनामध्ये सगळ्यात पहिला पॉइंट येईल की ग्लोबल साऊथ बद्दल इथे काही मेन्शन केलं आहे का.
एक जनरल माझं जर मी एक्झामिनर असेल तर मला हेच वाटेल की मी ग्लोबल साऊथ हा शब्द कधी वाचतो, आणि इथे तुम्ही ग्लोबल साऊथ हा शब्द योग्य वेळी आणि योग्य प्रकारे इथे मेन्शन केलेला आहे. तर हे इथे मला इम्प्रेसिव्ह वाटलंय. हे अतिशय छान तुम्ही इथे मांडणी याची केलेली आहे. तर हे आणि जे आपण मागचं उत्तर बघितलं, या दोघांचं कॉम्बिनेशन अलॉंग विथ जे काही व्हॅल्यू ऍडिशन सरांनी सांगितलं किंवा मी सांगितलं, हे जर आपण इथे ऍड केलं तर निश्चितपणे एक अतिशय सुंदर असं हे उत्तर इथे बनतंय. सर थोडस हे दिसतंय का सर? थोडस फोटो हा हे आलेला आहे. दिसतंय सर, दिसतंय. थोडं ब्लर्ड आहे पण ठीक जा आहे, हा रीडेबल थोडस आहे. ब्लर्ड आहे. येस सर. जागतिक शक्ती समीकरणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक संरक्षण, भागीदारी आणि उद्योन्मुख रणनीती गरजा यामध्ये भारत रशियाची असलेले संबंध कशा प्रकारे संतुलित ठेवतो याचे परीक्षण करा. तर हा सुद्धा रशियाबद्दलचा प्रश्न आहे. आता मित्र, याचं उत्तर तुम्ही ज्यांनी लिहिलेलं आहे की रशिया युक्रेन युद्ध आणि अमेरिका चीन व्यापार संबंध किंवा अमेरिका इराण इस्रायल संघर्ष असा, किंवा जसं सरांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की सरांनी माझं इंट्रोडक्शन असं बिलकुल केलं नाही की हा सुमित सुरू कर, किंवा हालाकी सर सांगू शकतात मी सरांचा पहिल्या जनरेशनच्या विद्यार्थ्यांमध्ये येतो, सरांचा तेवढा अधिकार आहे. पण तरी सरांनी काय केलं की तुम्हाला एक प्रॉपर इंट्रोडक्शन दिलं की की कोण आहे हा व्यक्ती, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, याची थीम काय. एक्झॅक्टली मित्रा, इथे तुम्ही डायरेक्ट विषयाला धाव घातला. जागतिक शक्ती समीकरण, बदलांची पार्श्वभूमी याच्याबद्दल तुम्ही थोडीशी चर्चा केली पाहिजे होती. पारंपरिक संरक्षण, भागीदारी, उद्योन्मुख रणनीती गरजा, त्या अनुषंगाने तुम्ही भारत रशियाबद्दल बोलायचं. इथे तुम्ही रशिया युक्रेन अमेरिका चीन व्यापार, हालाकी हे पॉइंट्स अतिशय योग्य पद्धतीने तुम्ही मांडलेले आहेत, पण इंट्रोडक्शन याचं थोडस जागतिक शक्ती समीकरणाच्या माध्यमातून इथे आपल्याला मांडणं हे इथे अपेक्षित होतं. तर याचं मग तुमच्या मनात प्रश्न येईल की याचं आयडियल इंट्रोडक्शन काय असलं पाहिजे होतं. तर याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता की आधी आपली जी होती, म्हणजे आपण जर जिओ पॉलिटिक्स बघितलं तर जिओ पॉलिटिक्स आधी हे बायपोलर वर्ल्ड ऑर्डर होती. त्यानंतर बायपोलर वर्ल्ड ऑर्डर मध्ये हेच आहे युएस आणि माझ्या डोक्यात पण तेच आलं की हा आयडियल सर. इंट्रोडक्शन काय, तर मग मी दुसऱ्या महायुद्धानंतर असं काहीतरी बोलला असता. आणि हो सर. एक्झॅक्टली तुम्ही तेच पॅरलल वर्ड वापरला की बायपोलर वर्ड. म्हणजे हो सर. हा, म्हणजे अशीच झाली पाहिजे सुरुवात ना, बरोबर. येस सर. येस परफेक्ट, सर. परफेक्ट सर. तर इथे तुम्ही मेन्शन केलं पाहिजे होतं की आधी बायपोलर वर्ल्ड ऑर्डर, युएसए युएसएसआर, मग ती तुमचं शीत युद्ध सुरू झालं, कोल्ड वॉर, मोनोपोलर वर्ल्ड ऑर्डर झाली, आणि त्याच्यानंतर आता आपण ज्या फेजमध्ये आहोत ती आहे मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डर. द मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डर इज रायझिंग नाव. तर त्या अनुषंगातून तुम्ही याचं उत्तराची सुरुवात जर केली तर ते अतिशय इम्प्रेसिव्ह असं इंट्रोडक्शन असू शकतं, आणि मग नंतर तुम्ही हे जे काही पुढचे पॉईंट मेन्शन केलेले आहेत तर ते पॉइंट्स इथे मेन्शन केले जाऊ शकतात. तर एकंदरीत ह्या विषयावर थोडस मला असं वाटतं की तुम्ही फोकस केलं पाहिजे, आणि हँडरायटिंगवर थोडस एक फोकस करा. आणि सगळ्या स्टुडंट्सला मी माझ्या वतीने एक रेकमेंडेशन देईल. तुम्हाला फोटोकॉपी शॉपवर कुठल्याही जा, युपीएससीची जी अँसर की असते, जो ब्लँक पेज त्याच्यावर लिहिण्याचा थोडासा तुम्ही सराव केला पाहिजे असं मला वाटतं. तो जो एक पॅसेज दिलेला असतो त्या पॅसेजच्या मध्ये लिहिण्याचा सराव करा. आणि ते कुठल्याही झेरॉक्स शॉपवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ते भेटेल. तर रॅदर दॅन अँसरिंग ऑन दिस, वर तिथे युपीएससी किंवा एमपीएससी ते प्रिंट करून देतील तुम्हाला. एक पॅसेज तिथे असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. तर रादर दॅन दिस, कारण काय होतं की सर ज्यांना असे काही उत्तर बघतो की ते उत्तर एकदम मिसाईल सारखे वरच्या दिशेने जात असतात नंतर नंतर, तर तुम्हाला ते एक सराव त्याचा आत्तापासून तुम्ही केला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. टू बी मी व्हेरी बऱ्याच ऑनेस्ट. मी बऱ्याच वेळा म्हणतो की नंदुरबार नागपूर असं लाईन मध्ये लिहित असतो आपण, ते नंतर नंतर कोल्हापूर नागपूर असं होत जातंय. येस सर, एक्झॅक्टली. मी प्लीज. टू बी व्हेरी ऑनेस्ट, उत्तर छान आहे, पण वाचण्यासाठी मला खूप स्ट्रगल करावा लागला की समजण्यासाठी पण काही काही शब्द थोडस मे बी कदाचित उत्तर लिहित असताना अक्षर खूप खराब आहे असं नाही, मे बी कदाचित थोडंसं ब्लर असल्यामुळे पण ते असू शकतं. पण अजून थोडंसं सुटसुटीत तुम्ही याचं उत्तर मेन्शन करू शकता. बाकी फॅक्ट्स अतिशय योग्य पद्धतीने इथे मेन्शन केलेले आहेत. आणि भारत रशिया मैत्री करार 1971 मध्ये झाला, हा मुद्दा इथे होता. पण शक्यतो विद्यार्थी मित्रांनो,
जे काही कीवर्ड्स आहेत मेन्शन करा, की जे जसं USSR इथे मेन्शन केलं जाणं अतिशय महत्वाचं आहे. USSR डिसइंटिग्रेशन हा जो पॉइंट आहे, हा इथे अतिशय महत्वाचा आहे. जागतिक शक्ती समीकरणाचा जर आपण विचार केला, तो USSR डिसइंटिग्रेशन बद्दल पण थोडंसं इथे एक मुद्दा उपस्थित होणं महत्वाचं आहे. हे मी प्रिव्हियस अँसरच्या कॉन्टेक्स्टने पण सांगेल तुम्हाला, की ज्यावेळेस USSRचं डिसइंटिग्रेशन झालं त्यावेळेस भारताकडून 1993 मध्ये रशियाला काही मदत पाठवली गेली होती. अन्नधान्य सुद्धा भारताने रशियाला पाठवले होते. तर डिसइंटिग्रेशन वाला पॉईंट सुद्धा इथे तुम्ही मेन्शन केला पाहिजे असं मला वाटतं. बाकी अदरवाईज काही फॅक्ट्स जे आहेत ते अतिशय योग्य आहेत. S-400चं तुम्ही मिसाईल त्याच्याबद्दल मेन्शन केलं. दॅट्स व्हेरी फॅन्टॅस्टिक, की थोडासा कंटेम्पररी कॉन्टेक्स्टने हे मुद्दे इथे आलेले आहेत. आणि काही इथला पॉईंट जसं की पाश्चिमात्य देशांचा दबाव, ह्या थीमवर जे लिहिलेलं आहे हे मला पर्सनली इम्प्रेसिव्ह वाटलं. सर बाकी तुमचं याच्याबद्दल कन्क्लुजन, हा कन्क्लुजन असं मला वाटलं की तुम्ही खूप घाईमध्ये किंवा ओढून ताणून केल्यासारखं आहे. तर थोडंसं कन्क्लुजनवर पण विचार केला जाऊ शकतो. त्याला ते सुद्धा आणखी बेटर राहू शकतं. आणि कन्क्लुजन हे नेहमी मी प्रत्येक अँसर रायटिंग क्लास, आज पण माझा एक अँसर रायटिंग सेशन आहे सेपरेट इथे गुवाहाटीमध्ये. तर आजच्या क्लासच्या थीम मध्ये मी मुलांशी, म्हणजे आजच्या 2 तासामध्ये शक्यतो माझा मॅक्सिमम टाइम आज मी हेच सांगणार आहे, की कन्क्लूड करत असताना नेमकं काय कन्क्लूड केलं पाहिजे. तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना हे सांगू शकतो, की कन्क्लुजन मध्ये 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक, की एक ऑप्टिमिस्टिक नोटमध्ये त्याच्यामध्ये एक आशावाद असला पाहिजे, आणि दुसरं सोल्युशन ओरिएंटेड असला पाहिजे. वा, भारी. 2 गोष्टी कन्क्लुजन मध्ये तुम्ही मेन्शन नक्की करा. हे तुम्हाला खूप चांगला ऍडव्हान्टेज मेन्स मध्ये देऊ शकतो. तर आशावाद आणि सोल्युशन ओरिएंटेड, तुम्ही कन्क्लुजनच्या माध्यमातून काय सोल्युशन देताय, तुम्ही ऑप्टिमिस्टिक एंड कसा करताय, तर हे थोडंसं एक थोडं. आणि फ्युचरिस्टिक ऍस्पेक्ट तुम्ही मेन्शन करू शकता, की फ्युचरमध्ये इंडिया अँड रशिया टुगेदर कॅन मेक अ बिग डिफरन्स इन जिओ पॉलिटिक्स. तर हे सगळे पॉइंट्स इथे मेन्शन केले जाऊ शकतात असं मला वाटतं सर. सर, मी एक प्रश्न विचारतो. हो ते सर. प्रश्नाचं उत्तर देऊन तुम्ही तुमचं आजच्या लेक्चरचं म्हणजे कन्क्लूड करा, नाहीतर मग येस. मी कन्क्लूड करेल. प्रश्न येस. हा आहे की तुमच्याकडे तिकडे पूर्वोत्तर राज्य, ईशान्य पूर्व राज्यांमध्ये अनेक विद्यार्थी तयारी करतात, आता येस. UPSCची तयारी करतात किंवा काय. आणि त्या तुलनेत महाराष्ट्राचे आत्ता नवोदित खिलाडू ज्यांनी आता ही उत्तरे लिहिलेली आहेत, तर तुम्ही येस. कुठे बघतायत? म्हणजे आता UPSCची तयारी करणारी तिथली मुलं आणि ॲज कम्पेअर टू महाराष्ट्रातली आत्ता आपण, यातले काही बिगिनर्स आहेत, काही काही दिवसांपासून अभ्यास करतात, काही UPSCचा अभ्यास करून आता MPSCकडे वळलेत. या उत्तरांवरनं तुम्हाला काय आकलन होते? सर, ह्या उत्तरांवरून मी एवढं तर निश्चितपणे सांगू शकतो, की आपले विद्यार्थी हे UPSC साठी पण आणि MPSCच्या नवीन पॅटर्न साठी पूर्णपणे तयार आहेत. वा, हे ग्रेट. कुठेच, म्हणजे जर आपण बघितलं तर त्या रेस ट्रॅक मध्ये जर बघितलं तर आपले महाराष्ट्रीयन मुलं सुद्धा इक्वली तिथेच आहेत. म्हणजे फक्त पूर्वोत्तर राज्यांचे नाही सर, मी उत्तर प्रदेश, बिहार किंवा राजस्थान, हे इथले सुद्धा विद्यार्थी आहेत, त्यांचे पण मी उत्तर बघतो. तर आपले विद्यार्थी हे कुठेच कमी नाहीयेत. अतिशय योग्य पद्धतीने तुम्ही इथे उत्तरे लिहिलेले आहेत. आणि सर तुम्ही हा जो इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे तो म्हणजे खरंच खूप सुमित कौतुकास्पद आहे. सुमित सर, त्यांनी येस उत्तर सर. काय लिहावीत हे याचंही आम्ही गायडन्स केलेलं नाहीये. ती मुलांनी स्वतःच लिहिलेली आहेत. आम्ही ओ, फक्त ओ, आम्ही फक्त ओ, त्यांना हे सांगतो की आज हे वाचा आणि या प्रश्नाचं उत्तर लिहा. तर त्यांनी ते बरोबर लिहिलेलं आहे. म्हणजे आणखी गायडन्स मिळालं तर मग आणखी खूपच उत्तम. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे की सर, आपल्या पण विद्यार्थ्यांना तुम्ही गायडन्स करावं. आणि नक्की नक्की त्याच्या सर, नक्की. संदर्भात आणखी काही लेक्चर्स असतील तर आपण पुन्हा ते अरेंज करू. दुसरं की तुमचे काही कोर्सेस असतील तर ते कोर्सेस पण इकडे लॉन्च करावेत अशी मी विनंती करतो या प्लॅटफॉर्मवर. नक्कीच नक्की सर. तर विद्यार्थ्यांना त्या कोर्सेसचं पण सर, तुमचे ऑप्शनलच्या संदर्भात काही आहेत का काही तुमचं? सर माझं PSIR माझा ऑप्शनल आहे जो मी शिकवतो. बरं. PSIR ची मी मेंटरशिप पण देतो. आणि ओके. विषयांच्या बाबतीत म्हटलं तर सर मी GS2, एंटायर GS2 मी इथे शिकवत असतो. म्हणजे माझ्या करिअरमध्ये मी GS2 हा पूर्णपणे शिकवलेला आहे. ओके, तर मग आपण या स्लाईडवर, म्हणजे या व्हिडिओच्या स्क्रीन पेजवर मी जो व्हॉट्सअप नंबर शेअर केलेला आहे, त्याच्यावर येस तुमचे सर. काही रिक्वायरमेंट्स असतील तर कळवा, म्हणजे मी त्या रिक्वायरमेंट्स सुमित सरांपर्यंत पोहोचवतो. येस. दुसरं असं की मी समारोप करतो आता. सर, येस. चालेल ना आता समारोप केला तर? हो सर, नक्कीच सर. म्हणजे कन्क्लुजन पुन्हा, ठीक आहे.
म्हणजे तसंच प्रश्नाचा जो उत्तराचा फ्लो आहे तसंच कन्क्लुजन, की एकतर कन्क्लूड करणं की प्रश्नांची उत्तरं याच्यात मिस्टेक तेव्हाच काढता येणार आहेत जेव्हा ती लिहिली जाणार आहेत. तर माझी विनंती आहे की सगळ्यांनी लिहा. जोपर्यंत आपण लिहित नाही तोपर्यंत कळणारच नाही की आपल्याला लिहिता येत आहे का. बरं, लिहिता येत असेल तर नंतरच कळेल आपल्याला की त्याच्यात काय चुका होत आहेत. दुसरी गोष्ट मी तुम्हाला खूप पिकलीवर सांगतो. आता विविध खूप व्हिडिओज येत आहेत आणि खूप इथे गायडन्स केलं जातंय सर. म्हणजे ते गायडन्स करणाऱ्यांचं कौतुक, टीका सगळंच केलं पण जातंय. हो. काय होतं माहिती आहे का, की आता कंबाईनची परीक्षा आहे पुढच्या नेक्स्ट मंथ आणि लगेच जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये कंबाईन सी आहे. हो तर सर. मग राज्यसेवेची मुख्यची तयारी करावी की कंबाईनची तयारी करावी? तर का हो. ना, म्हणजे असं डायलेमा कशासाठी? तुम्ही जर ठरवलंय की राज्यसेवाच करायचं तर कंबाईनकडे वळूच नका. मग तुम्ही एकदम राज्यसेवेला झुकून द्या. त्याच्यासाठी असणारी डेली प्रॅक्टिस करा. आणि तुमचं जर कंबाईन फोकस असेल तर मग हे सगळं सोडूनच द्या. मग कंबाईनचं तयारी करा. त्यामुळे मी सांगतो की रोज दिलेला अभ्यास करणे, रोज दिलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहिणे आणि फोकस करणे की मी कंबाईनकडे बघणारच नाही, मी राज्यसेवा मुख्यच देणार आहे. आणि मी तुम्हाला शुअर सांगतो विद्यार्थी मित्रांनो, या 4 महिन्यात तुम्ही जर खूप चांगली तयारी केली तर उलट पुढे तुम्ही 2026 2027 साठी तयारी करत असाल तर उलट 2025च्या या एक्झाममध्ये तुमची सिलेक्ट होण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे. हो. राईट ती सर. प्रॉबॅबिलिटी पुढे पुढे कमी होत जाणार आहे. कारण टफनेस वाढत जाणार आहे, मुलांना मार्गदर्शन असणार आहे आधीच्या PYQचं. मुलं आणखी जास्त हट्टाने पेटून अभ्यास करणार आहेत. आता काय ना, आता फक्त 75,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली सर, पूर्व हो सर. परीक्षा, जे 2-2, 3-3 लाखामध्ये होतं. पंच्याहत्तर हो सर. हजारामध्ये मला वाटतं की 5-10 हजारच मुलं आहेत की जी सिरियसली अभ्यास करतात. म्हणजे हो सर. त्याच्यात तुमची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे सिलेक्ट होण्याची. येस सर. त्यामुळे पुढे कुठेतरी तयारी करून आणि कंबाईनकडे वळण्यापेक्षा आत्ताच राज्यसेवावर फोकस करा. आणि येस आत्ता सर. जी उत्तरे लिहिलेली आहेत ती आशादायी आहेत. हाच हो. प्रवास असाच्या असा सुरू ठेवा. सुमित सर, खूप थँक्यू सो मच. येस. खूप छान थँक्यू सो मार्गदर्शन. मच. थँक्यू थँक्यू सर. सर. थँक्यू. थांबूया आपण. थँक्यू. येस सर. थँक्यू.